विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं नाव घेतलं की क्रांतीला सुरुवात होते, ज्यांचं नाव घेतलं की धमन्यातून रक्त सळसळू वाहू लागते, ज्यांचं नाव घेतलं की कुठेतरी झोपलेल्या मनालाही एक चेतना मिळते, आणि अशा महामानवाला आम्ही या ठिकाणी अभिवादन करत आहोत. आमचे आदर्श, प्रेरणास्थान, आमचा बाप, ज्यांनी आम्हाला जगण्यासाठी लागणार साऱ्या गोष्टी दिल्या, आमच्या पदरात टाकल्या, आणि म्हणून आज आम्ही सन्मानाने जगत आहोत, असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत. आदरणीय इमोन नारनवरे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी प्रतिमेला अभिवादन करीत आहेत. आदरणीय शालिक जिल्हेकर सर प्रतिमेला अभिवादन करीत आहेत. आदरणीय भीमराव गणवीर सर प्रतिमेला अभिवादन करीत आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आयुष्यमती सर सातर्डे मॅडम प्रतिमेला अभिवादन करीत आहेत. आदरणीय प्रज्ञा बाली मॅडम ह्याही प्रतिमेला अभिवादन करत आहेत. मित्रांनो, कविता मार्च हा एक नवीन उपक्रम करुणा सागरच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आपल्या साक्षीने. हृदय चक्र सर सतत चळवळीची धुरा आपल्या पद्धतीने पुढे नेण्याचं रेटण्याचं काम करत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हा विचाराचा रथ सतत पुढे गेला पाहिजे. पुढे जरी गेला नाही तरी तो मागे जाऊ नये. तर बाबासाहेबांचा हा विचार सातत्याने पुराशी घेऊन आदरणीय आयुष्यमान हृदय चक्र सर छोटे छोटे कार्यक्रम घेत असतात. आपल्या बांधवांना सतत प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी सातत्याने कष्ट असतात. त्यांची धडपड ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्यांचाही जन्मदिवस आज या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. काही मंडळी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. सन्मान हा व्यक्तीचा होत नाही, तो कार्याचा होतो, आणि म्हणूनच हृदय चक्र सरांच्या सत्कारासाठी, स्वागतासाठी मंडळी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बसलेली आहे. मी सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो की त्यांनी पुन्हा विचारमंचवर या ठिकाणी स्थानापन्न व्हावं, स्थान ग्रहण करावं. आदरणीय प्रज्ञाबाई मॅडम, आदरणीय सातर्डे मॅडम, आदरणीय भीमराव गणवीर सर, आदरणीय जिल्हेकर सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय इमोन नारनवरे सर, आदरणीय हृदय चक्र सर, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, यांना विनंती करतो की त्यांनी स्थान ग्रहण करावं. मित्रांनो, ही सर्व मंडळी चळवळीतली मंडळी आहेत. सातत्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे नेण्याचं काम करत आहेत. आपल्या परीने ते सतत प्रयत्नरत आहेत, कार्यरत आहेत, आणि सतत काही ना काही करत असतात. साहित्य विश्वालाही हे ज्ञात आहे, आणि म्हणून यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी व्हावं अशी आपली धडपड असते, आणि म्हणून आपण छोटे छोटे कार्यक्रम करतो, यांना बोलवतो, यांचं ऐकून घेतो. आजही आपण इमोन नारनवरे सरांना ऐकून घेणार आहोत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. मी विनंती करतो डोमाजी चापले यांना, त्यांनी या ठिकाणी यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इमोन नारनवरे सर यांना पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी आदरणीय डोमाजी चापले सर यांना विनंती करतो. पुस्तक आणि पुष्प देऊन या ठिकाणी आदरणीय चापले सर, डोमाजी चापले सर इमोन नारनवरे सरांचं स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय भीमराव गणवीर सर या ठिकाणी आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो मधुकर बोरीकर यांना, त्यांनी या ठिकाणी यावं आणि पुष्प आणि पुस्तक देऊन आदरणीय भीमराव गणवीर सरांचं स्वागत करावं.
बोरीकर सर या ठिकाणी येतील आणि भीमराव गणवी सरांना पुस्तक आणि पुष्प देऊ त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय सरिता सातर्डे मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो हेमलता ढवळे मॅडम यांना त्यांनी या ठिकाणी यावं, पुस्तक पुष्प देऊन आदरणीय सातर्डे मॅडम यांचं स्वागत त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय शालिक जिल्हेकर सर या ठिकाणी आहेत. मी त्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे सचिव दामोदर वानखेडे यांना विनंती करतो की पुस्तक पुष्प देऊन शालिक जिल्हेकर सरांचं स्वागत करावं. विचारमंचवर आदरणीय प्रज्ञा बाली मॅडम आहेत. आपण त्यांच्या कवितेशी चांगले परिचित आहोत. एका वेगळ्या अंगाने लिहिणाऱ्या कवयित्री म्हणून ज्यांची सध्या महाराष्ट्रभर नव्याने ओळख होते आहे. मी त्यांच्या स्वागतासाठी आदरणीय माधुरी वसंत शोभा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक पुष्प देऊन आदरणीय प्रज्ञा बाली मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी करावं. मित्रांनो, दुष्यंत कुमार एक आपल्या ओळीत म्हणतात की मसलेह आमेज होते है सियासत के कदम, तू न समजेगा सियासत तू अभी इंसान है. असं जरी असलं तरी एकूणच या व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहून लढण्याचं सामर्थ्य केवळ आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यात आहे. सियासत कितीही जुलमी असली, सियासत कितीही अन्याय करणारी असली, पण लढणारा समर्थ असला तरी तो मरेपर्यंत शेवटपर्यंत लढत राहतो, तो हारत नाही. आणि तसं आदरणीय हृदय चक्रवर्ती सरांचं आहे. आपण पाहिला की सातत्याने कशी परिस्थिती असो ते कार्यक्रम घेत असतात, आपला विचार रेटत असतात आणि या प्रोसेसमध्ये काय अनुभव त्यांना येत असतील हे जाणून घेण्यासाठी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय हृदय चक्रवर्ती सरांना या ठिकाणी बोलावतो, विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं. कविता मार्च या कवी संमेलनाचं संचालन करणारे आदिम साहित्य समितीचे अध्यक्ष माननीय प्रकाश गुलेवाले यांचं स्वागत. करुणासागर बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्या डॉक्टर वैशाली धन मॅडमसाठी त्यांना विनंती करतो. त्यांचं स्वागत. मॅडमने मला गुलाब दिला होता. मित्रांनो, हा 26 मार्च माझ्या जीवनामध्ये बरेचदा आला आणि हे किती वर्ष येईल सांगता येत नाही. 26 मार्च 1980-83 असेल, त्यावेळेस मी अंबाझरी गार्डनच्या ते जे लोखंडी शेड आहे त्याच्या खाली डॉक्टर यशवंत मनोहर सरांचा जन्मदिवस म्हणून एक कवी संमेलन केलं होतं. काव्यगुंजन म्हणून त्या काळामध्ये बरंचसं चाललं जे त्यावेळेस, आणि तेव्हापासून कार्यक्रम करण्याची उर्मी मनात आली आणि अनेकदा कार्यक्रम घेतले. त्यात गझल कार्यशाळा असो, भीमराव पांचाळे यांची गझललेखन कार्यशाळा असो, काव्यक्रांती एकतिथी असो किंवा संविधान काव्याभिवादन, असे कितीतरी कार्यक्रम घेतले की तेच मला म्हणजे माझ्या विस्मरणात गेलेले आहेत. परंतु मागच्या वेळेस 2023ला 25 मार्चला
बाबूराव धनवटे सभागृहामध्ये डॉक्टर यशवंत मनोहर सरांच्या जन्मदिवसानिमित्त कविता जन्मोत्सवाचा हा कार्यक्रम घेतला. त्याचा प्रतिसादही चांगला मिळाला. परंतु कविताचं क्रेडिट केवळ एकट्याला जाण्यापेक्षा मार्च महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडीवर आधारित कवी संमेलन घ्यावं. बऱ्याच लोकांचे जन्मदिवस येतात, बऱ्याच लोकांचा स्मृती दिवस येतात, कोणाचे लग्नाच्या वाढदिवससुद्धा मार्च महिन्यात येतात. ह्या सर्व घडामोडी येतात. पहिला म्हणजे जागतिक महिला दिवस, तो माझ्या आईचा जन्मदिवस. आणि त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस, बाबूराव बागुल यांचा स्मृती दिवस, समता सैनिक दलाचा स्थापना दिवस, महाड क्रांती, चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा